हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर बघा आता आकार तर संपत आलेला आहे. म्हणलं चला तर जरा झणझणीत चिकन रश्श्याचा बेत करूया. तर त्यासाठी बघा इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर त्याला हळद मीठ लावायचं आणि थोडा वेळ मुरत ठेवायचं. नंतर चूल पेटवून घेतली. चुलीवरती पातेलं ठेवायचं. त्यामध्ये तेल टाकायचं. कांदा घालायचा. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मुरत घातलेलं चिकन टाकायचं. ते पण थोडा वेळ परतून घ्यायचं. नंतर त्यावरती ताट झाकायचं. त्यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे कसं चिकन खाली लागत नाही. नंतर बघा चुलीमध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण भाजून घेतलेलं आहे. त्याचं साल काढायचं आणि ते भाजलेले सर्व जिन्नस, गरम मसाला, कोथिंबीर, खडा मसाला हे सगळं पाट्यावरती खसाखसा वाटून घेऊया. नंतर बघा तोवर इथं चिकन पण मऊसूत शिजलेलं आहे. नंतर चुलीवरती पातेलं ठेवायचं. त्यामध्ये तेल घालायचं. पाट्यावरती वाटलेला मसाला, आपली घरगुती लाल चटणी ज्या प्रमाणात आपल्याला तिखट पाहिजे त्या प्रमाणात. नंतर चिकन मसाला घालायचा आणि शिजवून घेतलेल्या चिकनचं थोडं पाणी घालायचं आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा मसाला भाजून झालेला आहे. यामध्ये आता शिजवून घेतलेलं चिकन आणि त्याचे पीस आपण यामध्ये घालायचे आहेत. नंतर यामध्ये आपण मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडा वेळ हा रस्सा उकळून द्यायचा आहे. तर बघा इथं झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला आहे. येताय ना मग जेवायला नक्की या. माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलेलं आहे झणझणीत चिकन रस्सा बघून. तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा.